नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे झणझणीत मटकीची रस्सा भाजी। त्यासाठी ना अर्धा वाटी मी इथं मटकी घेतलेली आहे। त्यानंतर ना कुकरमध्ये घालून घेतली मटकी आणि ना पाणी घालून स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर धुवलेल्या मटकीमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी घालून झालं की लगेचच ना अर्धा चमचा ना हळदी पावडर घालायचं आहे। हळदी पावडर घातलं की ना अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घालून झालं की लगेच ना कुकरला झाकण लावून आता ह्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्यामध्ये ही मटकी छान अशी शिजली जाते। आता 2 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता मटकी छान शिजली गेली आहे। तर त्या अगोदर आता आपल्याला ना मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा तवा ठेवलेला आहे। तवा गरम झाला की त्याच्यावर अर्धा चमचा तेल घालायचं। तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर ना इथं एक 7-8 पाकळ्यांना लसूण घालायचं आहे। आता लसूण घातला आणि चांगलं असं परतवून घ्यायचं। आता हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये ना एक लांबका कापलेला कांदा घालायचा आहे। आता कांदा घालून झालं की छान असा कांदा ना लालसर होईपर्यंत ह्याला सारखं परतवत राहायचं आहे। आता कांदा छान असा परतला गेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये ना बारीक कट करून ना टमाटर घालायचं आहे। टमाटर घालून झालं की चांगलं परतवून घ्यायचं। त्यानंतर एक तुकडा अद्रकाचा आणि एक हिरवी मिरची घालून घेतली आणि छान असं ना सगळं चांगलं मस्त असं लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची काड्यासहित आणि हे चांगलं परतलं गेलं आहे लगेच मिक्सरला ना बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवर ना पातेलं ठेवलं आहे। त्याच्यामध्ये ना 2 चमचे तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा ना जिरे घातले। जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये ना आपण जे वाटण तयार केलं ते घालून घेतलं आणि ह्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं। 1 चमचा काळं तिखट घालून घेतलं। 1 चमचा धने पावडर घातले। आता हे सगळं घालून झाल्यानंतर छान असं ना तेल सुटेपर्यंत त्याला ना परतवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला किंवा छोले मसाला किंवा मिसळीचा मसाला हे घालू शकता। पण ना मी काही मसाला न घालता अगदी साधी सिंपल बनवते। त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेतलं आणि छान याला तेल सुटू दिलं। आता ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्ये ना उकडलेली मटकी घालून घेतली। आता मटकी घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर ना आपल्याला जसं रस्सा लागणार आहे त्याप्रमाणे जसं घट्ट लागतो जसं पातळ लागतो तसं ना पाणी घालून घ्यायचं आहे। आता इथं पाणी मी गरमच घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मीठ घालून झाल्यानंतर चांगलं याला ना एक 10 मिनिटांना छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटानंतर छान अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता ह्याला तरी हे किती छान आलेली आहे आणि ना एकदम टेस्टी झालेली आहे भाजी। त्यानंतर ना बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि एकदम सोप्या पद्धतीने झणझणीत अशी ना मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही कमेंट